नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि शेअर मार्केट म्हणजे काय असतंय। जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे आणि कमेंट मध्ये पण पिन केलेली, तुम्ही जाऊन चेक करू शकतात। आणि मित्रांनो, जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राइब करून घ्या, कारण की इथं असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज कंटिन्यू येत राहणार आहे। तर चला आता स्क्रीनवर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न। याआधी आपण सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न बघितलं होतं। नेमके कॅन्डलचे कोणते कोणते प्रकार आहे, कॅन्डल बनती कशी, आणि सगळ्यात मेन म्हणजे त्या कॅन्डलला ट्रेड कसं करायचं, हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो पहिले जाऊन चेक करून घ्या। लिंक कमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली, जाऊन तुम्ही चेक करू शकता। त्यानंतरच हा व्हिडिओ बघा, ज्याने की तुमचे सगळे बेसिक डाऊट क्लिअर होतील आणि तुम्हाला हा व्हिडिओ समजायला इझी जाईल। तर चला बघू डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न। तर आपण सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये बघितलं होतं की एक सिंगल कॅन्डल बनायची, त्यानंतर आपण दुसऱ्या कॅन्डलचं कन्फर्मेशन घ्यायचो आणि बाय साईडला सेल साईडला आपण आपली एंट्री टाकायचो। तर इथं डबल कॅन्डल असणार आहे। इथं दोन कॅन्डल बनल्यानंतर आपण तिसऱ्या कॅन्डलचं कन्फर्मेशन घेतो आणि मग त्यानंतर आपण बाय साईडला सेल साईडला जे काय असेल ते एंट्री टाकून ते आपण समोर बघणार आहे। तर चला बघू नेमकी कॅन्डल बनती कशी। हे आपण आधी पण बघितलं होतं, तरी एकदा आपण याच्यावर नजर टाकू। इथं बघा, इथं लिहिलेलं आहे मी बुलिश आणि इथं लिहिलेलं आहे बेरिश। म्हणजे ज्या पण कॅन्डल माझ्या या साईडला असणार आहे ते असणार आहे बुलिश कॅन्डल, आणि ज्या पण कॅन्डल माझ्या या साईडला असणार आहे ते असणार आहे बेरिश कॅन्डल। इथं बघू आता हिरवी कॅन्डल बनती कशी। हिरवी कॅन्डल ओपन होती खाली, क्लोज होती वरती। त्यानंतर ही आहे तिची अप्पर वीक, ही आहे तिची लोअर वीक, आणि सेंटरची आहे तिची बॉडी। याला वीक म्हणा, शॅडो म्हणा। इथं शॅडो लिहिलेला आहे, तो वीक म्हणले तुम्ही तरी पण काही नाही, आणि शॅडो म्हणले तरी काही नाही। नाव वेगळे वेगळे, काम तर ती एकच करणार आहे। आणि जी लाल कॅन्डल असती ती ओपन होती वरती, क्लोज होती खाली। त्यानंतर ही आहे तिची अप्पर वीक, ही आहे तिची लोअर वीक, आणि सेंटरची आहे तिची बॉडी। जर का तुम्हाला माहित नसेल वीक काय आहे तर तुम्ही आपला पहिला व्हिडिओ चेक करा। तर चला बघू नेमकी मित्रांनो या डबल कॅन्डलस्टिक पॅटर्नचे प्रकार कोणकोणते आहेत। आपला पहिला कॅन्डलस्टिक टाईपचा प्रकार आहे तो आहे बघा एंगल्फिंग पॅटर्न। इथं बघा आपल्याला दोन कॅन्डल बघायला भेटतात। पहिले सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये सिंगल कॅन्डल बघायला भेटत होती, म्हणजे तिथं एकच होती। आता इथं आपल्याला डबल बघायला भेटतात। तर चला बघू नेमकी कॅन्डल बनते कशी। जेव्हा मार्केट खाली पडतं तेव्हा मार्केट लाल कॅन्डल बनवत खाली पडतं। इथं बघा एक त्यांनी लाल कॅन्डल बनवली, त्यानंतर ह्या झोन पासून एवढे बाहेर आले, त्यांनी मोठी हिरवी कॅन्डल बनवली। म्हणजे इथून आता मार्केट रिव्हर्स होणार आहे आणि मार्केट वर जाणार आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, बुलिश एंगल्फिंग म्हणजे जे आपले बुलिश पॅटर्न आहे ते कधी पण चार्टच्या बॉटमला बनणार, म्हणजे तिथून मार्केट रिव्हर्स होऊन बुलिश होणार। आणि जे पण आपले बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे ते चार्टच्या टॉपला बनणार, म्हणजे तिथून मार्केट रिव्हर्स होऊन बेरिश होणार, म्हणजेच रिव्हर्स होणार आणि खाली पडणार। तर चला बघू नेमकी ही कॅन्डल कशी बनते। इथं बघा एक लाल कॅन्डल लहान बनली, त्यानंतर एक मोठी हिरवी कॅन्डल बनली। इथं बायस ऍक्टिव्हेट झाले आणि मोठी हिरवी कॅन्डल बनवली, म्हणजे आता इथून मार्केट बुलिश होणार आहे। इथं बघा आपल्याला हे ओळखायचं कसं आहे, पहिले जी आपली दुसरी कॅन्डल असेल तिचा आपल्याला हाय लो मार्क करायचा आहे, आणि त्यामध्येच आपल्या पहिल्या कॅन्डलनी क्लोज केलेलं पाहिजे। ही कॅन्डल लहान जरी असती तरी पण काही फरक पडत नाही, फक्त आपल्याला ह्या बॉडीमध्ये पाहिजे। जी आपली हिरव्या कॅन्डलची बॉडी त्यामध्ये लाल कॅन्डलची बॉडी पाहिजे। ही इथं जरी असली तरी पण काही फरक पडत नाही, आणि जरी ही कॅन्डल एवढी जरी असती तरी पण काही फरक पडत नाही, एवढी जरी बनली असती तरी पण काही फरक पडत नाही। तिची बॉडी आपल्या बॉडीमध्ये पाहिजे। फक्त याच्यात एवढीच एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, आणि वीक मॅटर करत नाही। वीक मोठी जरी असली तरी पण काही फरक पडत नाही, पण जर का लहान असेल तर तेवढंच आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह साईन आहे की तिथं पॅटर्न चांगलं वर्क करेल म्हणून। तर चला बघू आपलं बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न कसं आहे। इथं बघा मार्केट वरती जात आहे, मार्केटने एक लहान हिरवी कॅन्डल बनवली, त्यानंतर मोठी लाल कॅन्डल बनवली, कारण की ह्या झोन पासून सगळे सेलर्स आले। आणि मग इथं आपल्याला एक सिग्नल भेटतं की इथून मार्केट रिव्हर्स होऊ शकतं, मार्केट म्हणजे खाली पडू शकतं। इथं बघा आता जेव्हा वर जात होतं मार्केट, एक लहान हिरवी कॅन्डल बनवली, म्हणजे बायर्स वीक झाले। त्यानंतर तिथं सेलर्स आले आणि त्यांनी मोठी कॅन्डल बनवली, आणि ही कॅन्डल बघा किती मोठी, त्यामध्येच आपली हिरवी कॅन्डल आहे। म्हणजे हिरवी कॅन्डल झाकती, लाल कॅन्डल मध्ये हिरवी कॅन्डल झाकलेली, त्याला आपण बेरिश एंगल्फिंग पॅटर्न असं म्हणतो। मग ही कॅन्डल एवढी जरी असती तरी पण काही फरक पडत नाही, आणि जर का ही कॅन्डल एकच मिनिट ही कॅन्डल एवढी जरी असली तरी पण काही फरक पडत नाही, कारण की हे आहे तर ह्या बॉडीमध्येच आपल्याला बॉडी बघायची, त्या बॉडीमध्येच तिने क्लोज केलेलं पाहिजे। एकच आपल्याला एक एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची फक्त, आणि तिथं लगेच आपल्याला त्यानंतरच्या कॅन्डलचं कन्फर्मेशन घेऊन बाय सेल साईडला आपण एंट्री टाकू शकतो। तर चला बघू नेमकी हे चार्टवर कसं दिसतं पॅटर्न।
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, इथं कलर मॅटर करतो बरं का. इथं लाल कलर पाहिजे आणि इथं हिरवाच कलर पाहिजे, आणि इकडं पण इथं हिरवा कलर पाहिजे आणि इकडं लाल कलरच पाहिजे. पहिले सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये कलर मॅटर नव्हता करत, पण इथं कलर मॅटर करतो. तर चला स्क्रीनवर आता बघू आपण नेमकी चार्टवर हे पॅटर्न कसं दिसतं. ह्या सपोर्ट लेवलला बघा इथं आपला कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते बरोबर बनलंय का. पहिले डाऊन ट्रेंड होता, त्यानंतर इथं सपोर्ट लेवलला आपला कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलंय. आपल्याला मग बघायचं आहे की ह्या कॅन्डलनी बरोबर क्लोज केलंय का. जे हिरवी कॅन्डल आहे तिच्या आतमध्येच लाल कॅन्डल आहे, म्हणजे आपलं एंगल्फिंग पॅटर्नच आहे. त्यानंतर आपल्याला तिसऱ्या कॅन्डलला क्लोज व्हायचा वेट बघायचा आहे. जर का ह्या तिसऱ्या कॅन्डलने खाली क्लोज केलं तर आपल्याला इथं एंट्री नाही टाकायची. जेव्हा तिसऱ्या कॅन्डलनी आपल्या हिरव्या कॅन्डलच्या वर क्लोज केलंय, त्यानंतर आपल्याला इथं टाकायची बाय साईडला एंट्री, इथं ठेवायचं आपल्याला स्टॉप लॉस, आणि त्यानंतर आपल्याला आपलं टार्गेट इकडं बुक करायचं आहे. ते काय असेल 1:1 1:2. ते टार्गेट कसं बुक करायचं ते पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे समोर, त्यामुळे आता सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघू आपलं दुसरं पॅटर्न जे बेरिज पॅटर्न आहे ते कसं वर्क करतं चार्टवर. इथं बघा ह्या झोन मध्ये इथं एक रेजिस्टन्स लेवल आहे आणि ह्या इथं आपल्या बनलेलं एक बेरिज कॅन्डलस्टिक पॅटर्न. पहिले आपल्याला मार्केट बघायचंय कसं आहे. पहिले बुलिश होतं, त्यानंतर टॉपला आपलं कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवलं त्यांनी. तर चला आपण बघू हे बरोबर बनलंय का. पहिले मार्केट बुलिश होतं, त्यांनी एक हिरवी कॅन्डल बनवली, त्यानंतर इथं सेलर्स ऍक्टिव्हेट झाले आणि एक मोठी लाल कॅन्डल बनवली. आपण तिचा हाय लो जर का मार्क केला क्लोज आणि ओपन पॉईंट, तर आपल्याला दिसन की इथं जी हिरवी कॅन्डल आहे तिने तिच्या आतच क्लोज केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला तिसरी कॅन्डल क्लोज व्हायचा वेट बघायचा आहे. इथं बघा तिसऱ्या कॅन्डलनी क्लोज नाही केलं खाली, ती कुठं गेली, वरती गेली. आपल्याला इथं ट्रेड घ्यायचा नाहीये. चौथी कॅन्डल क्लोज व्हायचा वेट बघायचा आहे. मग चौथ्या कॅन्डलनी खाली क्लोज केलं, आपल्याला इथं टाकायची सेल साईडला एंट्री, त्यानंतर इथं आपल्याला ठेवायचा स्टॉप लॉस, आणि आपलं जे काय टार्गेट असेल आपल्याला ते इकडं घ्यायचंय. हे बघा त्यानंतर मार्केट किती खाली पडलेलं आहे. तर चला बघू आपल्या अजून दुसऱ्या कॅन्डलस्टिक पॅटर्न कोणते आहेत. आपलं जे दुसरं कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे त्याचं नाव आहे बघा हरामी. ते वाला हरामी नाही, हे आहे बुलिश हरामी आणि हे आहे बेरिश हरामी. हरामी म्हणजे जी प्रेग्नेंट लेडी असती त्याला जपानमध्ये हरामी म्हणतात, आणि हे जे पॅटर्न आहेत कॅन्डलस्टिक पॅटर्न हे जपानमध्येच बनलेले आहेत, त्यामुळे त्यांनी असं नाव ठेवलेलं आहे. ही जी आहे ही तिची आई आणि हे जे लहान आहे ते बाळ, म्हणूनच असं त्यांनी नाव दिलेलं आहे हरामी. तिथं हरामी म्हणतात प्रेग्नेंट लेडीला. तर चला बघू नेमके पॅटर्न कसं बनतं. मार्केट खाली फॉल करतंय, त्यानंतर मार्केटने एक मोठी हिरवी कॅन्डल बनवली. त्यानंतर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, इथं बघा आपल्याला गॅप बघायला भेटतोय. जी आपली ग्रीन कॅन्डल आहे बाहेरची इथं एवढी स्ट्रॉंग होती, इथं बाहेरच्या एवढ्या ऑर्डर होत्या की जशीच ही लाल कॅन्डल इथं आली क्लोज झाली, त्यानंतर इथून बाहेरच्या ऑर्डर उचलल्या आणि डायरेक्ट मार्केटने इथं गॅप अप केलं. इथं गॅप अप केलं आणि इथं एक आपली कॅन्डल क्लोज केली. ही कॅन्डल लहान जरी असली तरी काही फरक पडत नाही, मोठी जरी असली तरी काही फरक पडत नाही. आपल्याला इथं फक्त गॅप बघायचा आहे. ह्या कॅन्डलनी गॅप अपच क्लोज केलं पाहिजे. हिने इथं क्लोज केलंय, ही कॅन्डल एवढी जरी असली तरी पण काही फरक पडत नाही, आणि ही कॅन्डल जर का याच्यापेक्षा मोठी जरी असली या लाल कॅन्डल पेक्षा तरी पण काही फरक पडत नाही. आपल्याला फक्त इथं गॅप गरजेचा आहे. इथं गॅप बघायला भेटला तर समजून घ्यायचं हे बुलिश हरामी पॅटर्न आहे. तिथून मार्केट मग रिव्हर्स होणार. पहिले मार्केट पडत होतं, त्यानंतर हे पॅटर्न बनलं, मग तिथून मार्केट आता रिव्हर्स होऊन वरती जाणार. तर चला आपलं बेरिश हरामी पॅटर्न हे कसं आहे ते बघू. मार्केट पहिले वरती जात आहे, त्यानंतर एक मोठी मार्केटने हिरवी कॅन्डल बनवली, पण तिथं एवढ्या सेलर्सच्या ऑर्डर होत्या, जी हिरवी कॅन्डल असती ती खाली ओपन होती, वर क्लोज होती. त्यानंतर इथं एवढ्या सेलर्सच्या ऑर्डर होत्या, तिथून डायरेक्टच मार्केटनी गॅप डाऊन ओपनिंग केली. इथं बघा किती गॅप डाऊन ओपनिंग केलेली. त्यानंतर इथं जी आपली लाल कॅन्डल आहे ती वर ओपन झाली, खाली क्लोज झाली. त्यानंतर ही कॅन्डल इथं क्लोज होऊ, नाहीतर ती कॅन्डल इथं क्लोज होऊ, हिरव्या कॅन्डलच्या खाली जरी क्लोज झाली तरी पण काही फरक पडत नाही. आणि जर का त्या कॅन्डलनी लहान जरी बनली ती इथं जरी क्लोज झाली असती तरी पण काही फरक पडत नाही. आपल्याला गरजेचा आहे तो आहे बघा हा इथला गॅप. गॅप पाहिजे आपल्याला. गॅप असला की समजून जायचं ते बुलिश हरामी आणि बेरिश हरामी पॅटर्न आहे. तर चला बघू नेमके चार्टवर कसं दिसतं. इथं बघा हे इथं आपलं एक पॅटर्न बनलेलं आहे, आणि ते कुठं बनलेलं आहे ह्या सपोर्ट लेवलला. इथं बघा इथून दरवेळेस मार्केटने ह्या लेवलला आलं, हे इथून वरती गेलं, त्यानंतर परत आलं, परत वर गेलं, परत आलं, परत वर गेलं, त्यानंतर परत मार्केट इथं आलंय. आता इथं आपलं कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवलं मार्केटने. इथं बघा पहिले सेलर्स होते, त्यानंतर इथं आपलं पॅटर्न बांधलं गेलं, त्यानंतर इथं बायर्स ऍक्टिव्ह झाले ह्या लेवल पासून, इथे एक ग्रीन कॅन्डल बनली, आणि ती बघा इथं गॅप दिसत असन. आपल्याला गॅप गरजेचा आहे. गॅप बांधला तरच आपण समजतो की हे बुलिश पॅटर्न आहे. इथं गॅप बांधला, त्यानंतरच्या आपण कॅन्डलचा वेट करतो वर क्लोज करण्याचा. जर का ह्या कॅन्डलने खाली क्लोज केला असता कुठं, तर आपण इथं ट्रेड प्लेस नसता केला. आपल्याला वर क्लोज केल्यानंतर ट्रेड तिथं प्लेस करायचा आहे.
त्यानंतर बघा या हिरव्या कॅन्डलनी वर क्लोज केलंय, त्यानंतर आपण इथं टाकतो बाय साईडला एंट्री, इथं ठेवतो आपण आपला स्टॉप लॉस आणि हे इकडे आपण आपलं 1:1 1:2 ते काय टार्गेट असेल ते आपण आपलं बुक करतो. तर चला आपण बघूया आपलं बेरिश हरामी पॅटर्न कसं वर्क करतं चार्टवर. हे इथं बघा चार्टच्या टॉपला इथं बनलेलं आपलं बेरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न. याला ट्रेड कसं करायचं ते बघा. आता पहिले आपल्याला ट्रेंड चेक करायचा. पहिले इथं अप ट्रेंड होता, त्यानंतर आपल्या टॉपला कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं पहिले गॅप चेक करायचं, हे बरोबर बनलंय का. इथं बघा गॅप बघायला भेटतो आपल्याला, हे आपलं पॅटर्न बरोबर बनलेलं आहे. आपल्याला त्यानंतर ह्या कॅन्डलचा हाय लो मार्क करायचा आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की ती कोणती कॅन्डल त्याच्या खाली क्लोज करते. इथं बघा हे लाल कॅन्डलने इथं क्लोज नाही केलंय, त्यानंतरच्या कॅन्डलने इथं क्लोज केलेलं आहे. आपल्याला इथं टाकायची सेल साईडला एंट्री, इथं ठेवायचा आपला स्टॉप लॉस आणि इथं आपलं 1:1 1:2 टार्गेट आपल्याला बुक करायचं आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न, हे एकदम मार्केटमध्ये चांगलं वर्क करते. जे आपलं बेरिश हरामी बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे हे एकदम चांगलं वर्क करतंय. फक्त तुम्हाला हे मार्केटमध्ये सापडले पाहिजे की हे कुठं बनते. हे कुठं बनते ते गरजेचं आहे मित्रांनो. हे तर बऱ्याच जागेवर बनते पण ते सगळीकडे काम करत नाही. ते आपण बघणार या व्हिडिओच्या एंडला की हे कुठं बनल्यानंतर एकदम चांगलं वर्क करते. तर या व्हिडिओला एंड पर्यंत बघा. आता जे कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण बघणार आहे ते आहे एकदम पॉवरफुल कॅन्डलस्टिक पॅटर्न. त्याचं नाव आहे बघा ट्विझर बॉटम आणि ट्विझर टॉप. हे बघा किती पॉवरफुल आहे. जेव्हा मार्केट खाली पडतंय तेव्हा मार्केटने एक लाल कॅन्डल बनवली, लाल कॅन्डल ओपन होती वरती, क्लोज होती खाली, आणि नंतर त्याच लेवल पासून एक हिरवी कॅन्डल बनलेली आणि ती वर क्लोज झालेली. तसंच ट्विझर टॉप मध्ये पण आहे. इथं बघा मार्केट वर जात आहे, मार्केटने एक हिरवी कॅन्डल बनवली आणि त्या झोन पासून लाल कॅन्डल बनल्या गेली. जिथं हिरवी कॅन्डल क्लोज झाली तिथंच एक लाल कॅन्डल बनली. तिथं एवढे सेलर्स ऍक्टिव्ह होते, जसंच मार्केट तिथं गेलं तिथं क्लोज झालं, तिथून लगेच एक लाल कॅन्डल बनली आणि ती बघा खाली क्लोज झाली. हे कॅन्डलच्या साईजवर नाही जायचं आपल्याला. हे जे ट्विझर बॉटम इथं बघा आता याच्यावर स्क्रीनवर, इथं जे आपल्याला लाल कॅन्डल बघायला भेटते हिची साईज एवढी, आणि जर का हिरव्या कॅन्डलची साईज एवढी जरी असली तरी पण काही फरक पडत नाही. आणि जर का याच्यापेक्षा मोठी जरी असली या लाल कॅन्डलपेक्षा तरी पण काही फरक पडत नाही. हे तरी पण पॅटर्न वर्क करतच. हे पॅटर्न खूप जास्त पॉवरफुल आहे. इथं पण बघा ट्विझर टॉप मध्ये पण हे वर्क करतं. मार्केट वर चाललंय, त्यानंतर इथे आपलं पॅटर्न बनलेलं आहे. ह्या झोन पासून लाल कॅन्डल बनली म्हणजे इथं सेलर्स खूप जास्त ऍक्टिव्ह झालेले. चला बघू हे नेमकी चार्टवर कसं दिसतं. इथं बघा चार्टच्या बॉटमला इथं आपल्याला बघायला भेटतं आपलं कॅन्डलस्टिक पॅटर्न. इथं आपल्याला बघायची नाही त्याची साईज केवढी, आपल्याला फक्त बघायचं त्याने लो एकच लावलेला पाहिजे. हे बघा यांचा लो एकच आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचंय कन्फर्मेशन. इथं आपण बघणार की जेव्हा कॅन्डल ह्या हायच्या वर क्लोज करण तिथं आपण बाय साईडला एंट्री टाकू. इथं बघा त्यानंतरच्याच कॅन्डलने इथं क्लोज केलेलं आहे. इथं टाकतो ना आपली आपण बाय साईडला एंट्री, इथं ठेवतो ना आपण आपला स्टॉप लॉस आणि त्यानंतर आपलं जे काही टार्गेट असेल 1:1 1:2 ते आपण आपलं बुक करतो. तर चला बघू आपलं बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न कसं वर्क करतं. इथं बघा हे रेजिस्टन्स झोन जवळ इथं आपलं कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेलं आहे. इथं बघा मार्केटने इथं सस्टेन केलं वर जाण्याचं, पण मार्केट काही वरती गेलंच नाही. त्यानंतर इथं आपलं कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्या गेलं. इथं बघा यांचा जो हाय आहे तो सेम आहे, दोन्हींचा पण बघा हाय सेम आहे. त्यानंतर आपण इथं कन्फर्मेशन घेतो. त्यानंतरच्या कॅन्डलने खाली क्लोज केलं तर आपण तिथं सेल साईडला एंट्री टाकतो. जर का इथंच वर कुठं क्लोज केलं तर आपण एंट्री टाकणार नाही, त्यांनी खालीच क्लोज केलं पाहिजे. इथं बघा ह्या कॅन्डलने खाली क्लोज केलं, इथं टाकतो ना आपण आपली सेल साईडला एंट्री, त्यानंतर इथं आपण आपला ठेवतो स्टॉप लॉस आणि त्यानंतर काय असं आपलं ते आपण टार्गेट इथं बुक करतो. तर चला बघू आपल्या अजून दुसरे कॅन्डलस्टिक पॅटर्न कोणकोणते आहेत. जे आता कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण बघणार आहे ते समजायला थोडं अवघड आहे, त्यामुळे या व्हिडिओला आता नीट बघा. याचं नाव आहे पेअर्सिंग लाईन कॅन्डलस्टिक पॅटर्न. हे आहे आपलं बुलिश पेअर्सिंग लाईन कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि हे आहे बेरिश पेअर्सिंग लाईन कॅन्डलस्टिक पॅटर्न. इथं बघा मार्केट खाली पडतंय, त्यानंतर मार्केटने लाल कॅन्डल बनवली, त्यानंतर इथं गॅप डाऊन होऊन एक हिरवी कॅन्डल बनलेली. इथं गॅप डाऊन झालेलं आहे. इथं काय झालं असणार आहे, इथं सेलर्सचे जास्त ऑर्डर असतील, इथं मार्केटने स्पाइक मारली, त्यानंतर इथं बाहेरचे जास्त ऑर्डर असतील, इथून डायरेक्ट एक ग्रीन कॅन्डल बनल्या गेली. इथं बघा आपल्याला इथं एक इमेजनरी लाईन मारायची. हे थोडं अवघड आहे, नीट बघा. आपल्याला लाल कॅन्डल मधून एक 50% ची इमेजनरी लाईन मारायची, म्हणजे असंच इमॅजिन करायचंय आणि एक लाईन मारायची. आणि जी आपली दुसरी कॅन्डल आहे तिने त्या 50%च्या वर क्लोजिंग दिली पाहिजे. तेव्हा जाऊन आपण त्याला कुठं बुलिश पेअर्सिंग लाईन कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हणतो. इथं बघा यांनी 50%च्या वर क्लोजिंग दिलेली. त्यानंतर याला ट्रेड कसं करायचंय ते आपण पुढे बघणार आहे. आता आपण बघू बेरिश पेअर्सिंग लाईन. मार्केट वर जात आहे आणि मार्केटने एक ग्रीन कॅन्डल बनवली. त्यानंतर इथं बघा मार्केटने इथं स्पाइक दिली आणि वर आपली रेड कॅन्डल गेली. रेड कॅन्डल गॅप अप ओपन झाली आणि त्यानंतर क्लोज कुठं झाली, खाली झाली.
आपल्याला इथं पण एक इमॅजिनरी लाईन मारायची आणि त्या लाईनच्या खालीच हे बघा इथं एक इमॅजिनरी लाईन मारायची आणि जी आपली लाल कॅन्डल आहे तिने त्याच्या खाली क्लोजिंग दिली पाहिजे. तेव्हा जाऊन आपण त्याला कुठं बेरीज पेअर्सिंग लाईन असं कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हणतो. चला बघू हे कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्या चार्टवर कसं दिसतं आणि याला ट्रेड कसं करायचं. इथं बघा या सपोर्ट लेवलला आपला बनलेला एक बुलिश पेअर्सिंग लाईन कॅन्डलस्टिक पॅटर्न. हे ट्रेड कसं करायचं ते बघा. आता पहिले मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये होतं, इथं आपलं कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं. त्यानंतर इथं बघायचं आपल्याला जे आपले इथं गॅप डाऊन ओपन झाली पाहिजे ग्रीन कॅन्डल. इथं बघा मार्केट खाली पडत होतं, लाल कॅन्डलच्या खाली ग्रीन कॅन्डल ओपन झाली. त्यानंतर तिने क्लोजिंग 50%च्या वर दिली. आता ही कॅन्डल बघा किती वर क्लोज झाली, काही फरक पडत नाही. 50%च्या वर कुठं जरी क्लोज झाली तरी चालतंय, पण 50%च्या खाली क्लोज नाही झाले पाहिजे. ह्या लाल कॅन्डलच्या हे हिरवी कॅन्डल बघा 50%च्या वरच क्लोज झालेली. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, हिच्या वर जी कॅन्डल क्लोज करेल तिथं आपल्याला बाय साईडला एंट्री घ्यायची. त्यानंतरची कॅन्डल बघा वर क्लोज नाही झाली, ती खाली क्लोज झाली, त्यानंतर आपण इथं एंट्री नाही घेणार. त्याच्यानंतरची पण खालीच क्लोज झाली, इथं पण आपण एंट्री नाही घेणार. पण जी चौथी कॅन्डल आहे तिने वर क्लोजिंग दिली, इथं टाकतो ना आपण आपली बाय साईडला एंट्री, इथं ठेवतो ना आपण आपला स्टॉप लॉस आणि जे काय टार्गेट असेल ते आपण आपल्या इकडे घेतो. तर चला आपली बेरीज कॅन्डलस्टिक पॅटर्न कशी वर्क करते ते बघू चार्टवर. आता इथं बघा या रेजिस्टन्स लेवलला आपल्या इथं एक बेरीज कॅन्डलस्टिक पॅटर्न बांधलेला आहे, बेरीज पेअर्सिंग लाईन कॅन्डलस्टिक पॅटर्न. इथं बघा पहिले अप ट्रेंड होता, त्यानंतर इथं वरती आपलं कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलंय. याला ट्रेड कसं करायचं ते बघा. आता इथं बघा मार्केटने इथं गॅप अप ओपन दिलं, त्यानंतर एक लाल कॅन्डल बनवली. तेव्हा जाऊन आपण याचं कन्फर्मेशन घेतो की हे बरोबर पॅटर्न आहे. त्यानंतर इथं 50%च्या खाली क्लोजिंग दिलेली पाहिजे. इथं बघा 50%च्या खाली क्लोजिंग दिलेली, तर हे बरोबर आहे. त्यानंतर आपण तिसऱ्या कॅन्डलचा वेट करतो आणि तिने खाली क्लोजिंग दिली पाहिजे ह्या कॅन्डलच्या. इथं बघा ही कॅन्डल केवढी मोठी बनली, हिने इथं क्लोजिंग दिली, काही नाही, आपण इथं एंट्री घेणार, काही फरक पडत नाही. त्यानंतर आपण इथून आपला 1:1 1:2 चं टार्गेट खाली बुक करणार. मार्केटने बघा किती मोठी रॅली दिली त्यानंतर खाली. चला बघू अजून आपले कोणते कोणते कॅन्डलस्टिक पॅटर्न राहिलेत अजून. आता जे कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण बघणार आहे त्याचं नाव आहे बघा किकर कॅन्डलस्टिक पॅटर्न. हे बनतं कसं ते बघा. मार्केट खाली पडतंय, त्याआधी एक उदाहरण घेऊ थांबा आपण. एक माणूस आहे बघा, त्यांनी बॉलला किक मारल्यानंतर बॉल कसा लांब जातो, सेम तशी सिच्युएशन आहे इथं. इथं बघा मार्केट खाली पडतंय, त्यानंतर ही ग्रीन कॅन्डलला किक मारली आणि ही बघा किती लांब जाऊन पडली. इथं बघा काय सिच्युएशन झाली असं आपण बघू. मार्केट खाली पडतंय, त्यानंतर ही ग्रीन कॅन्डल इथं ओपन व्हायला पाहिजे होती, रेड कॅन्डल वर ओपन होती, खाली क्लोज होती. ही जिथं क्लोज झाली तिथं ग्रीन कॅन्डल ओपन व्हायला पाहिजे होती, पण इथं ओपन न होता ती बघा कुठं ओपन झाली, तिने एवढा गॅप अप ओपनिंग दिलेली. ती कस काय दिली, कारण की ह्या झोन जवळ बाहेरच्या एवढ्या जास्त ऑर्डर असणार आहे, जेणे की तिची गॅप अप ओपनिंग झालेली आणि ती एवढी वर गॅप अप ओपन झाली. ती वर किती का ओपन व्हायना, ती एवढी जरी ओपन झाली, लहान जरी ओपन झाली तरी काही फरक पडत नाही, फक्त गॅप अप ओपन पाहिजे, ते पण ह्या कॅन्डलच्या वर. तेव्हा जाऊन आपण तिला कुठं किकर अशी कॅन्डल म्हणतो. इथं बघा बेरीज पण सेम तशीच आहे. मार्केट अप ट्रेंड मध्ये होतं, त्यानंतर इथं बघा एक ग्रीन कॅन्डल बनली. त्यानंतर इथं बघा मार्केटने इथं ओपन करायला पाहिजे होती रेड कॅन्डल, पण ती कुठं ओपन झाली, एवढी किक बसली आणि त्यानंतर ती ओपन झाली एवढी खाली. ही कॅन्डलची साईज केवढी जरी असली तरी चालन, एवढी जरी असली तरी चालन आणि जास्तीत मोठी जरी असली तरी चालन, काही फरक पडत नाही. फक्त किक बसून खाली ओपन झाली पाहिजे आपल्या पहिल्या कॅन्डलच्या. चला बघू ही चार्टवर कशी दिसते नेमकी. हे इथं बघा ह्या सपोर्ट लेवल आपली बनलेली इथं बुलिश किकर ही कॅन्डल, ही कशी बनली ते बघा. ह्या सपोर्ट लेवलला बघा पहिले मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये होतं, त्यानंतर ह्या लेवलला असणारे बाहेरच्या जास्त ऑर्डर. त्यानंतर मार्केटने काय केलं, इथं आल्यानंतर ह्या ऑर्डर उचलल्या. ही कॅन्डल जशी क्लोज झाली तशाच बाहेरच्या ऑर्डर उचलल्या गेल्या असणारे, इथं मोठी क्वांटिटी पंच झाली असणारे. त्यानंतर इथून बघा एवढा गॅप पडला आणि त्यानंतर आपली इथं ग्रीन कॅन्डल बनलेली. हिला ट्रेड कसं करायचं ते बघा. आपल्याला ग्रीन कॅन्डलच्या नंतरच्या कॅन्डलनी वर क्लोजिंग दिवस तर वेट करायचंय. ह्या कॅन्डलनी वर क्लोजिंग दिली, आपल्याला इथं टाकायची बाय साईडला ऑर्डर, इथं ठेवायचं आपल्याला स्टॉप लॉस आणि हे इकडं आपलं टार्गेट बघा. आपल्याला जे पाहिजे ते 1:1 1:2 चं टार्गेट इथं घ्यायचंय. तर चला बघू आपली जी बेरीज किकर कॅन्डल आहे ती कशी वर्क करते चार्टवर. इथं बघा एक अप ट्रेंड नंतर इथं आपलं टॉपला बनलेलं एक बेरीज किकर कॅन्डलस्टिक पॅटर्न. हे बरोबर बनलंय का ते पहिले बघू. हे बघा इथं एक अप साईडला मूव्ह होती, त्यानंतर इथं आपली जी लाल कॅन्डल आहे ती इथं ओपन व्हायला पाहिजे होती, पण ती कुठं ओपन झाली, ती खाली ओपन झालेली, म्हणजे इथं किक मारली तिला. त्यानंतर आपण काय करणार, त्याच्या नंतरच्या कॅन्डलचा खाली क्लोज होण्याचा वेट करणार आणि त्यानंतरच एंट्री घेणार. जर का कॅन्डलने हिच्या वरच क्लोज केलं तर आपण इथं एंट्री नाही घेणार, खाली क्लोज केलं पाहिजे. इथं आपण आपली टाकतो सेल साईडला एंट्री, इथं आपण आपला ठेवतो स्टॉप लॉस. त्यानंतर इकडं बघा आपलं टार्गेट जे असेल ते आपण घेऊन टाकतो. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे आपले
डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आपला स्टॉप लॉस मोठा होतो, त्यामुळे याच्यात कमी क्वांटिटीत पंच करायच्या आहेत. तर चला बघू आता आपले कॅन्डलस्टिक पॅटर्न कशा वर्क करतात चार्टवर. तर आता आपण बघू कॅन्डलस्टिक पॅटर्न कुठं चांगल्या वर्क करतात. कॅन्डलस्टिक पॅटर्न सपोर्ट रेजिस्टन्सला एकदम चांगलं वर्क करतात. सगळ्यात जास्त कुठं वर्क करतात तर सपोर्ट रेजिस्टन्सला. सपोर्ट म्हणजे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, आता परत सांगतो. एखादा माणूस उभा आहे, त्याच्या पायाखालची जमीन त्याची सपोर्ट लेवल असते आणि त्याच्या डोक्यावरची जागा त्याची रेजिस्टन्स लेवल असते. हे बघा, ही पायाखालची जमीन म्हणजे ही जमीन, ही सपोर्ट लेवल आहे आपली आणि ही रेजिस्टन्स लेवल आहे. इथं बघा आपल्याला सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न, डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न एकदम चांगलं वर्क करताना दिसतात. ह्या लेवलला सगळ्यात जास्त चांगलं वर्क करतात. अजून बघू की नेमकी कुठं कुठं चांगलं वर्क करतात त्या. कॅन्डलस्टिक पॅटर्न ट्रेंड लाईनला पण सगळ्यात जास्त चांगलं फॉलो करतात. इथं बघा एक स्टॉक ट्रेंड लाईनला फॉलो करतोय. इथं बघा आपल्या सगळ्या तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायला भेटतात. डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न, सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न ह्या सगळ्यात चांगलं वर्क करतात इथं. हे इथं बघा मारुबुजू कॅन्डल बनलेली, ती एक सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हे इथं पण तुम्ही त्या बेसिसवर ट्रेड घेऊ शकता. तर चला बघू अजून कुठं करते चांगलं वर्क. कॅन्डलस्टिक पॅटर्न रिट्रेसमेंट लेवलला पण चांगलं वर्क करतात. रिट्रेसमेंट म्हणा, रिटेस्ट म्हणा, नाही तर पुलबॅक म्हणा, सगळ्यांचा अर्थ एकच आहे. इथं बघा, इथं हा स्टॉक दरवेळेस इथं जायचा, ह्या लेवलला टेस्ट करायचा, परत खाली यायचा, परत इथं गेला, ह्या लेवलला टेस्ट केलं, परत खाली आला. पण ह्यावेळेस इथं गेला, याने ह्या लेवलला टेस्ट केलं आणि ब्रेक केलं आणि जो आपला रेजिस्टन्स लेवल होता तो आपला कन्वर्ट झाला सपोर्ट मध्ये. हे इथं सपोर्ट लेवल झाला, इथं आपलं कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं. ह्या बेसिसवर पण आपण ट्रेड घेऊ शकतो आणि चांगलं प्रॉफिट मिळू शकतो. तर मित्रांनो, ह्या काही जागा आहेत जिथं कॅन्डलस्टिक पॅटर्न चांगलं वर्क करतात. जर तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ लागत असतील तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा, ज्याने की मी अजून चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येईन आणि तुम्हाला फ्रीमध्ये ट्रेडिंग शिकायला मिळेल. तर आताच सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला आणि कमेंटमध्ये तुम्हाला जे व्हिडिओ पाहिजे ते टाकायला विसरू नका. तर नक्की कमेंट करा आणि सांगा कोणता व्हिडिओ पाहिजे तुम्हाला नेक्स्ट. चला, धन्यवाद.